बरोबर आहे. पांढऱ्या पट्ट्या का लावायच्या आता? म्हणजे सगळ्या जाती धर्माची लोक आपल्या पट्ट्या मारत राहणार. मुसलमान हिरवं मारतील किंवा हिंदूंचा भगवा कलर मारतील. हे चुकीचं होतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या खूप चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि त्या थांबवल्याच गेल्या पाहिजे. कसं झालंय, बीजेपी सरकार आल्यामुळे ह्या जैन गुजराती मारवाड्यांची दादागिरी फारच वाढत चालली आहे. माझं हेच म्हणणं आहे आणि मी अग्री करतो संदीपजींच्या गोष्टीवर की बाबा ही दहशतवाद आहे हा, आणि हा दहशतवाद आम्ही खपवणार नाहीच आहे. आणि मराठी माणूस म्हणून मी मराठी माणूस पर्सनली तुम्हाला बोलतोय की मी खपवून घेणार नाहीये हा. इथून हा आज सफेद पट्ट्यांवर आले, 1-3 महिन्यानंतर काहीतरी दुसरं आहे. कोणतरी एक मंत्री यांना चौथळतोय आणि त्यानंतर हे लोक असे वागतायत आणि हे तुम्ही बघताय 3-3, 4-4 महिन्यामध्ये काही ना काही या गोष्टी होत आहेत. परवानगी कशी देणार आहे तुम्ही? जर रूल असेल तर त्याच्यामध्ये इलिगलच आहे हे. ह्याच्यावर गुन्हा झाला पाहिजे. आणि आम्ही बघतोय की ज्या लोकांनी ही गोष्ट केली आहे त्यांच्यावर गुन्हा होणार म्हणजे होणारच आहे. आम्ही या गोष्टीच्या मागे आहोत. तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता. तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हे चुकीचं आहे तुमचं. तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे. ह्यांच्या इकडे गाड्या लागतात, इकडे यांची काहीतरी पूजा बिजा असते, ह्यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती, फॉर हाफ एन आवर इकडे अँब्युलन्स अडकलेली होती फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे. हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात. ह्यांचा क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो. ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात. हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? ही ऍक्च्युली ही शाळा आहे लहान मुलांची. त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान लहान मुलांची. त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय. पूर्ण देऊळ चालू केलंय. त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये. ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात.